महाभारताच्या युद्धानंतर दुर्योधनाची पत्नी भानुमती हिचे काय झाले? द्रौपदीनंतर सगळ्यात सुंदर स्त्री असेल तर ती भानुमती होती. भानुमतीचा जन्म कलिंगचे राजा चित्रांगद यांच्या घरामध्ये झाला होता. लहानपणापासूनच भानुमती खूप सुंदर आणि सुशील होती. भानुमती मोठी झाली तेव्हा ती मनातल्या मनात अर्जुनावर प्रेम करत होती. भानुमतीला अर्जुनासोबत विवाह करायचा होता, पण तिने तिच्या मनातील ही गोष्ट कधी तिच्या वडिलांना सांगितली नाही. त्यामुळे भानुमती जेव्हा विवाहयोग्य झाली तेव्हा तिच्या वडिलांनी स्वयंवराचे आयोजन केले. या स्वयंवरामध्ये भाग घेण्यासाठी दूरदूरचे राजा आणि महाराजा आले होते. त्यामध्ये शिशुपाल, जरासंध, रुक्मी, चक्र सहित दुर्योधनसुद्धा आपला मित्र कर्णबरोबर आला होता. भानुमती तर अर्जुनाची वाट पाहत होती, पण अर्जुन मात्र स्वयंवरामध्ये आले नाही. तेव्हा भानुमती हातामध्ये वरमाला घेऊन दरबारामध्ये पोहोचली. त्यावेळी दरबारात बसलेला दुर्योधन भानुमतीला पाहताच तिच्या प्रेमात पडला. भानुमती हातात माळ घेऊन प्रत्येक राजाजवळ जात होती आणि त्यांना पाहून पुढे जात होती. याप्रमाणे भानुमती दुर्योधनाजवळ सुद्धा पोहोचली. भानुमतीने दुर्योधनाकडे पाहिले, पण त्याच्या गळ्यामध्ये माळ न घालता ती पुढे निघून गेली. दुर्योधनाला हे आवडलं नाही. त्याला तो आपला अपमान वाटला. त्यामुळे त्याने स्वतःच्या बळाचा वापर करून माळ त्याच्या गळ्यामध्ये घातली. दुर्योधनाच्या अशा वागण्याचा दरबारामध्ये असलेल्या सर्व राजांनी विरोध केला. सगळ्या राजांनी तलवारी काढल्या आणि युद्धासाठी ते दुर्योधनाला आव्हान करू लागले. तेव्हा दुर्योधनाचा मित्र कर्ण त्याच्यासोबत त्याची ढाल म्हणून उभा राहिला आणि एक एक करून सगळ्या राजांना हरवले. तिथे 100पेक्षा जास्त राजा होते ज्यांना कर्णाने हरवले होते. शेवटी मगध नरेश जरासंध बरोबर कर्णाचे युद्ध झाले. अस्त्र शस्त्राने दोघांमध्ये लढाई झाली. जरासंध आणि कर्णामध्ये 21 दिवस युद्ध झाले. शेवटी दोघांमध्ये मल्लयुद्ध झाले आणि शेवटी कर्णाने जरासंधला हरवले. त्यानंतर कर्णाच्या मदतीने दुर्योधनाने भानुमतीचे हरण केले. भानुमतीची एक मैत्रीण होती जिचे नाव सुप्रिया होते. दुर्योधन जेव्हा भानुमतीला त्याच्यासोबत बरोबर घेऊन येतो तेव्हा सुप्रियासुद्धा भानुमतीबरोबर येते. हस्तिनापूरमध्ये आल्यानंतर दुर्योधन भानुमतीबरोबर आणि कर्ण सुप्रियाबरोबर विवाह करतात. दुर्योधनने भानुमतीचे स्वयंवरादरम्यान हरण केले होते. त्यामुळे राजा चित्रांगदचा खूप अपमान झाला होता. भानुमती तिच्या वडिलांच्या झालेल्या अपमानामुळे खूप दुःखी होती. पण भानुमतीला दुर्योधनाला तिचा पती मानण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. विवाहानंतर कर्ण बरोबर भानुमतीची मैत्री झाली होती. एक वेळची गोष्ट आहे जेव्हा कर्ण आणि भानुमती चौसर खेळ खेळत होते तेव्हा अचानक
भानुमती खेळ सोडून उभी राहिली. भानुमतीला उभे राहताना पाहून कर्णाने विचार केला की हरण्याच्या भीतीने ती खेळ सोडून जात आहे. हे पाहून कर्णाने भानुमतीला थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिच्या गळ्यातील माळ तुटून पडली. जेव्हा कर्णाने दुर्योधनाला पाहिले तेव्हा तो काळजीत पडला. तेव्हा त्याला असं वाटलं की दुर्योधन त्याला चुकीचे समजेल. पण दुर्योधनचा कर्णावर आणि भानुमतीवरती इतका विश्वास होता की त्याला माहीत होते की कर्ण आणि भानुमती त्याचा कधीही विश्वासघात करणार नाही. त्यामुळे कर्ण आणि भानुमतीला काळजीत पाहून दुर्योधन हसून त्यांना म्हणाला, "अरे, मोती तुम्ही उचलता की मी मदत करू?" त्यानंतर दुर्योधन स्वतः ते मोती उचलतो आणि त्यांचं काम संपवून तिथून निघून जातो. दुर्योधनला महाभारताचा खलनायक म्हटले जाते. पण दुर्योधनला त्याची पत्नी भानुमतीवर खूप विश्वास होता. दुर्योधनामध्ये खूप वाईट गोष्टी होत्या, पण दुर्योधनमध्ये एक चांगली गोष्ट सुद्धा होती. वेळ निघून गेला आणि दुर्योधन आणि भानुमतीचे 2 अपत्य झाले. दुर्योधनाच्या मुलाचे नाव लक्ष्मण आणि मुलीचे नाव लक्ष्मणा असे होते. कुरुक्षेत्र युद्धामध्ये दुर्योधनाच्या मुलाने भाग घेतला होता, पण तो अर्जुनाचा पुत्र अभिमन्यूच्या हातून मारला गेला. दुर्योधनाची मुलगी लक्ष्मणा तिच्या मातेप्रमाणे खूप सुंदर होती. ती लहानपणापासूनच वीरांगनेप्रमाणे तिचं आयुष्य जगत आली होती. लक्ष्मणा जेव्हा मोठी झाली तेव्हा तिचा विवाह दुर्योधनने त्याचा मित्र कर्णाचा मुलगा वृषसेनबरोबर करण्याचे ठरवले. लक्ष्मणाला सुद्धा वृषसेनबरोबर विवाह करायचा होता, पण वंशाची इज्जत राखून ठेवण्यासाठी दुर्योधनने तिच्या मुलीसाठी स्वयंवराचे आयोजन केले. आधीच हे ठरलेले होते की लक्ष्मणा वृषसेनालाच वरमाला घालेल, पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. जेव्हा लक्ष्मणाच्या स्वयंवरामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि जांबवतीचे पुत्र सांब तेथे पोहोचतात. सांब जेव्हा स्वयंवरामध्ये लक्ष्मणाला पाहतो तेव्हा तो लक्ष्मणावरती मोहित होतो. पण त्यांना आधीपासूनच माहीत होते की लक्ष्मणा कर्णपुत्र वृषसेनाच्या गळ्यात वरमाला घालेल. पण सांब स्वयंवरादरम्यान लक्ष्मणाला हरण करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर कर्णपुत्र वृषसेन सांबला युद्धासाठी ललकारतो. त्यानंतर वृषसेन आणि सांबमध्ये एक भयानक युद्ध होते. पण या युद्धामध्ये सांब वृषसेनला हरवतो आणि लक्ष्मणाचे हरण करून पळवण्याचा प्रयत्न करतो. पण वंशाच्या सन्मानाच्या रक्षणासाठी भीष्म पितामह आणि द्रोणाचार्य दोघेही सांबचा पाठलाग करतात आणि सांबला युद्धामध्ये बंदी बनवून हस्तिनापूरमध्ये घेऊन येतात, जिथे दुर्योधन सांबला कारागृहामध्ये टाकतो. त्यानंतर कर्णपुत्र वृषसेन लक्ष्मणाबरोबर विवाह करण्यास नकार देतो. तर दुसरीकडे दुर्योधनाने सांबला कारागृहामध्ये टाकण्याचे वृत्त बलरामपर्यंत पोहोचते. सांबची
ही अवस्था पाहून बलराम दुर्योधनाच्या महालामध्ये पोचतात. बलरामच्या अशा रूपाला पाहून दुर्योधन घाबरतो आणि त्याची पत्नी भानुमतीजवळ जाऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतो. भानुमती भगवान श्रीकृष्णांची खूप मोठी भक्त होती. तिलासुद्धा मनातून वाटत होते की लक्ष्मणाचा विवाह श्रीकृष्ण पुत्र सांबबरोबर व्हावा. आणि जेव्हा दुर्योधन भानुमतीला समजावून सांगण्यासाठी सांगितले तेव्हा भानुमतीने बलराम यांच्याबरोबर बोलणे करून दुर्योधनाला लक्ष्मणाच्या लग्नासाठी तयार केले. त्यानंतर विधीपूर्वक लक्ष्मणाचे लग्न कृष्णपुत्र सांबबरोबर होतं. कुरुक्षेत्राच्या शेवटी भीम जेव्हा दुर्योधनाचा वध करतो त्यावेळी भानुमतीने अर्जुनाबरोबर विवाह करण्याची इच्छा सांगितली. खरं तर द्वापार युगामध्ये असं मानलं जात होतं की विवाह केल्यामुळे दोन कुटुंबातील वैर संपते. भानुमतीला सुद्धा असे वाटत होते की कौरव आणि पांडवांमधील वैर संपून जावं. भानुमतीला परत एकदा संपूर्ण कुटुंब एकत्र आणायचं होतं. त्यामुळे अर्जुन सुद्धा भानुमतीबरोबर विवाह करण्याचा प्रस्ताव स्वीकार करतात आणि तिचा त्यांच्या पत्नीच्या रूपामध्ये स्वीकार करतात. गौरव आणि पांडवांमधील गैर संपवण्यात भानुमतीचं मोठं योगदान आहे. भानुमतीनं हे नवे नाते जोडून तिच्या मनातील इच्छा पूर्ण केल्या.